नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता गिरिजा मात्र ह्या नागेश्वरला म्हणते की आजपासून गिरिजा मात्र तुमच्या विरोधात उभी राहणार, माझ्या बाबांच्या खुन्याला मात्र शिक्षा दिल्याशिवाय त्यांची ही मुलगी स्वस्थ बसणार नाही। तेव्हा आता नागेश्वर हे सर्व ऐकून गिरिजाच्या थोडासा जवळ येतो आणि म्हणतो की एवढं सोपं नाही, ते बाप तर मेलेला आहे, पण तुझ्या कर्मामुळे तुझा भाऊ सुद्धा मरेल। म्हणून आता गिरिजाला शांत ठेवण्यासाठी तो मोनूला मारण्याची धमकी देतो। तेव्हा आता गिरिजाच्या डोळ्यात चटकन पाणी येतं। नागेश्वर तिला म्हणतो की त्याला जर वाचवायचं असेल तेव्हा काय करायचं हे मी तुला सांगण्याची गरज नाही। आणि लगेच आता त्याचं ते गाणं आहे, सख्या रे सख्या घायल हरिणी तू। तेव्हा आधी अक्तामध्ये तो खंजीर अगदी फिरवत तोऱ्यात तेथून निघून जातो। गिरिजा मात्र आता आणखीन टेन्शनमध्ये येते, कारण एकतर आता ह्या नागेने बापाला तर मारलं, परंतु आता मोनूला सुद्धा मारण्याची धमकी तो देऊन गेला। म्हणून आता गिरिजाला आणखीन खूप राग येतो। तेव्हा आता गिरिजा मात्र रडतच आता देवी आईच्या तेथे मंदिरासमोर येते आणि आता तिला सगळं काही ते आठवत असतं। नागेश्वरला जे काही तिने जाब विचारलेले आहे त्या प्रत्येक गोष्टीची तिला आठवण होते आणि देवी आई समोर ती आता रडत असते। आता काही करून तिने नागेला कबूल करायला लावलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा माझ्या वडिलांचा खून तुम्हीच केलेला आहे। तेव्हा आता नागेश्वर कबूल होतो, हो मीच मारलेला आहे, तुझ्या बापाला मीच मारलेला आहे। म्हणून रडतच देवी आईची पायरी चढते आणि देवी आईला म्हणते की ज्या प्रश्नाची उत्तर मी तुला मागितली होती, प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली होती। देवी आई गुंता सुटण्याऐवजी वाढतच चाललाय आणि आता मला मोनूची सुद्धा काळजी लागलेली आहे। त्या माणसाने मात्र मला त्याची सून बनवून त्याच्या घरात आणलं, त्याच माणसांनी माझ्या बाबांचा खून केला। आता हे गिरिजाला अगदी म्हणजे समजून तिला खूप वाईट वाटत असतं, ती खूप रडत असते। आई त्याच माणसाने खून केला ग बाबांचा, म्हणून ती खूप रडते। आणि तेव्हा आता गिरिजा डोळ्यातील पाणी पुसते आणि देवी आईला म्हणते की देवी आई मी बाबांना वचन दिलेलं आहे, त्या माणसांनी मात्र बाबांचा खून केलेला आहे, त्या माणसांना शिक्षा शिवाय मी काही शांत नाही बसणार। आणि आता गिरिजा तेथे देवी आईच्या मंदिरात खूप रडत असते आणि तेवढ्यात तिच्या मागून आता रुद्र येतो आणि रुद्र म्हणतो की गिरिजाच्या लगेच आता तिला धक्का बसतो। गिरिजा घाईने डोळ्यातील पाणी पुसते आणि आता रुद्र तिच्या समोर येऊन उभा राहतो। तेव्हा मात्र आता रुद्र म्हणतो की गिरिजा अहो केव्हापासून मी तुम्हाला शोधतोय आणि मंदिरात तुम्ही येणार होता तर सांगून यायचं ना मला। आणि तेवढ्यात आता मात्र ती गिरिजा ही रुद्रला सांगायला जाते की मी माझा रुद्र। आणि मात्र आता तेवढ्यात सुभानराव मात्र तिला समोर दिसतात, कारण सुभानराव सुद्धा आता हे रुद्र सोबत आलेले असतात। आणि सुभानरावांना जेव्हा गिरिजा बघते तेव्हा मात्र आता ती रुद्रला जे काही तिला सांगायचं आहे तर ते सांगायचं ती थांबवते। आता मात्र ती सुभानरावांकडे बघते आणि सुभानराव मात्र तिच्याकडे हसून बघत असतात। तेव्हा आता नागेश्वरचं जे काही बोलणं आहे ते गिरिजाला आठवण होते, कारण त्यांनी आता मोनूला मारण्याची धमकी दिलेली आहे। जर तुला तोंड अगदी तुझ्या भावाला वाचवायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं। गिरिजाला सर्व ते आठवते आणि गिरिजा विचारत पडते। तेव्हा आता रुद्र तिच्याकडे बघतो आणि विचारतो की गिरिजा अहो काय झालं, कसला विचार करता, गिरिजा तुम्ही बरे आहात ना, अहो गिरिजा काय झालं बोला। तेव्हा आता गिरिजा सुभानरावांकडे बघत आता मुद्दा म्हणते की मला बाबांची आठवण आली होती। तेव्हा आता रुद्र म्हणतो की आठवण तर येणारच, परंतु हे बघा असं न सांगता कधीही कुठे घरातून जाऊ नका, सांगायचं होतं की तुम्ही देवळामध्ये येतात म्हणून। तेव्हा लगेच आता सुभानराव म्हणतो की हो ना धाकले मालक, अहो एकदम बरोबर आहे तुमचं, अहो गिरिजा ताई घरचे सगळेजण तुमची काळजी करत होते। तेव्हा आता गिरिजा सुभानरावांकडे रागाने बघते। तेव्हा आता रुद्र म्हणतो की हो मोनू सुद्धा तुमची आठवण काढत होता। आता मोनू म्हटल्यानंतर आता गिरिजाला मोनूची आठवण होते। गिरिजा मोनू म्हटल्यानंतर आता लगेच घाबरते आणि विचारते की मोनू कुठे आहे। रुद्र म्हणतो की अहो इतकं का घाबरतात, मोनू आपल्या घरीच आहे। आणि हे बघा गिरिजा तुम्ही शांत व्हा, चला आपण घरी जाऊयात। तेव्हा सुभानराव मात्र गिरिजाकडे बघून हसत असतो। त्यानंतर आता इकडे नागेश्वरला खूपच टेन्शन येतं। नागेश्वर मात्र आता पूर्णपणे अगदी घाबरलेला असतो आणि ही मुलगी तर आता आमच्या पुढची निघाली आणि जर तो व्हिडिओ मात्र कुणाच्या हाती लागला तर मात्र सर्व काही सत्यानाश होईल। आणि आता इतका टेन्शन मध्ये आलेला असतो तर एऱ्या मारत असताना उर्वशी तेथे येते। उर्वशी मात्र नागेश्वरला टेन्शन मध्ये बघून विचारते की काय झालं। त्यावर आता लगेच नागेश्वर म्हणतो की काही नाही। त्यावर आता उर्वशी विचारते की म्हणजे असं पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जशी त्याची अवस्था होती तशी तुमची अवस्था का झालेली आहे बरं। त्यावर आता नागेश्वर म्हणतो की हे बघा दीदी काही पण करा, परंतु त्या गिरिजाचा मोबाईल आपल्या ताब्यामध्ये घ्या। उर्वशी विचारते की काय, अहो दादासाहेब तिचा मोबाईल कशाला तुम्हाला हवा आहे। तर आता नागेश्वर म्हणतो की अहो ती गिरिजा दिसते तशी साधी भोळी नाही, तिने तर खूप मोठा गेम आमच्यावर केलेला आहे। त्यावर आता उर्वशी विचारते की म्हणजे काय, तर नागेश्वर म्हणतो की तिने आम्हाला भेटायला बोलावलं होतं आणि जो काही घडलेला प्रकार आहे तर तो सर्व काही आता तो उर्वशीला सांगतो, कारण आता मी तिच्या बाबांचा खून केला हे तिला समजले आणि ते कॉन्ट्रॅक्ट पेपर सुद्धा तिच्या हाती लागलेले आहे। त्यामुळे तिने आम्हाला त्यासाठी ब्लॅकमेल केलं, जे काही मी तिला मारण्याचा प्रयत्न केला तर तिने ते व्हिडिओ सर्व काही अगदी काढलेला आहे आणि तो व्हिडिओ ती
अगदी सगळ्यांना दाखवणार आहे असे तिने मला धमकावले सुद्धा। हा सर्व काही प्रकार मात्र तो जेव्हा उर्वशीला सांगतो आणि जर तो शूट केलेला व्हिडिओ तिने जर कोणाच्या हाती दिला तर मात्र अवघड आहे। तेव्हा आता हे ऐकून उर्वशी लगेच म्हणते की भोगा, आपल्या कर्माची फळं आता भोगा। आणि हे बघा दादासाहेब, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की त्या मुलीला घरामध्ये आणू नका म्हणून, पण नाही, माझं तर ऐकायला तयारच नव्हतात। नशिबान करत तुम्ही शेवटी तिला घरामध्ये आणलंच। यावर त्या नागेश्वर उर्वशीवरच ओरडतो की काय डोक्यावर पडलात की काय दीदी तुम्ही, आणि जा निघा इथून। जे काही घडलं तर ते आम्हालाच तुम्ही ऐकवणार असेल तर निघा इथून, आम्ही आमचं बघू की काय करायचं आहे ते। कॉन्ट्रॅक्ट मात्र आम्ही परत मिळवलेला आहे, पण तिचा फोन सुद्धा आम्ही परत मिळूच। त्यानंतर मात्र आता उर्वशी म्हणते की दादासाहेब, अहो मी तुमच्या विरोधात कधीही नव्हतेच, तुम्ही आता काळजी करणं सोडा। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की काळजी करणं कसं सोडायचं दीदी, काय बोलतात तुम्ही सांगा कशी काळजी सोडायची। जो काही कबुली जबाब आहे तर तो अख्ख्या गावासमोर आणि गावाचं मरून द्यावं दीदी। चिरंजीवांच्या हाती जर लागलं ते रेकॉर्डिंग म्हणजे रुद्रच्या, तर मात्र काय होईल याचा विचार करा। आणि शेवटी आम्ही संपलो ना। तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणते की अहो ती 1.5 दमडीची जी मुलगी आहे ती तुम्हाला संपवणार काय दादासाहेब, काय विचार करतात, तिची लायकी तरी आहे का तुम्हाला संपवण्याची? तुम्ही नागेश्वर घोरपडे आहात हे विसरलात का तुम्ही? तुमच्या मदतीला मात्र तुमची बहीण सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही काळजी कसली करतात? त्या गिरिजाकडून मात्र तो मोबाईल मिळवण्यासाठी मी काय करू शकते आणि तो मोबाईल कसा मिळवायचा आहे ही स्टेप माता माझी असेल। आता मात्र ती तो काही मोबाईल आहे तर तो मिळवण्याचा ठरवते। त्यानंतर आता इकडे मोनू गाडी खेळत असतो, कारण रुद्रने त्याच्यासाठी नवीन गाडी आणलेली असते आणि तेवढे तेथे गिरिजा येते आणि गिरिजा मात्र आता खूप घाबरलेली असते, तिला मोनूच्या जीवाची काळजी लागते आणि ती गाडी मात्र आता ह्या गिरिजाच्या पायाला लागते। तेव्हा आता मोनू म्हणतो की शी तायडे, अगं ऍक्सिडेंट झाला ना गाडीचा। रुद्रला खूप हसायला येतं। त्यावर त्या गिरिजा घाबरूनच विचारते की अरे मोनू ही गाडी, तर मोनू म्हणतो की मस्त आहे ना तायडे। आणि हे बघ तायडे, अगं हे बटन दाबल्यानंतर गाडी पुढे जाते आणि हे बटन दाबल्यानंतर गाडी ही मागे येते। त्यावर त्या गिरिजा विचारते की मोनू, अरे तुला ही गाडी कोणी दिली बरं? त्यावर त्या मोनू हसतो आणि म्हणतो की अगं तायडे, अजून कोण देणार बरं, जिजूने दिली गाडी ती मला। तेव्हा मात्र आता गिरिजाला राग येतो, रुद्र मात्र हसत असतो। तर आता ती मोनूला आत जायला सांगते। तेव्हा आता मोनू म्हणतो अगं तायडे मी खेळतो, तू कशाला मला आतमध्ये पाठवते? त्यावर आता गिरिजा म्हणते की मोनू मी तुला काय सांगितलं, आत जायला सांगितलं। आणि तेवढ्यात मात्र आता मोनू आत जायला निघतो, तर रुद्र मोनूला थांबवतो आणि म्हणतो की मोनू थांब, तू खेळ इथे। आणि गिरिजाला म्हणतो की अहो गिरिजा, अहो खेळून दे मोनूला इथे, काय फरक पडतो? त्यावर त्या लगेच गिरिजा म्हणते की अहो हे बघा रुद्र, तुम्ही कशाला त्याला इतकी महागडी वस्तू दिली बरं? किंवा आता लगेच रुद्र म्हणतो की अहो त्यात काय इतकं, महागडी असो किंवा कसे असो, मोनू आपलाच आहे। त्यावर आता लगेच गिरिजा ही मोनूला म्हणते की मोनू मी तुला आज जायला सांगितलं ना बाळा, काही झालं तरी आपल्याला परवडणार नाही, ह्या गोष्टी कुणाकडून घ्यायच्या नाही, हे मी तुला सांगितलेलं आहे ना। तेव्हा आता मोनू मान डवला होतो। रुद्र मात्र आश्चर्याने गिरिजाकडे बघतो आणि म्हणतो की काय बोलतात गिरिजा तुम्ही, कुणाकडून म्हणजे मी काही परका आहे का? आहो तुम्ही सुद्धा मला परक्या नाहीत आणि मोनू सुद्धा नाही, हे तुमचं घर आहे, आपण दोघं नवरा बायको आहोत। तो तुमचा भाऊ आहे, मग मी त्याला साधा एक गिफ्ट सुद्धा देऊ शकत नाही का? तेव्हा आता रुद्र मोनूला विचारतो की मोनू तुला हे सर्व आवडले ना, त्यामुळे तू सुद्धा आतमध्ये जाऊन खेळ। आणि आता तो मोनूला हात जायला सांगतो आणि गिरिजाला समजावतो, गिरिजा हे बघा मला मान्य आहे, हे नातं तुम्हाला मान्य नाही, पण अहो हे गिफ्ट मी माझ्या मोनूला दिलं, तुम्हाला नाही दिले। अहो तो किती लहान आहे, त्यात त्याला मजा वाटते, मग त्याला त्याचा आनंद तर घेऊन द्या। तेव्हा आता गिरिजाला आता असं होतं की काय करू मी, नक्की आता रुद्रला कसं समजावं की आता तुमच्या वडिलांनी माझ्या मोनूला सुद्धा मारण्याची धमकी दिलेली आहे, परंतु गिरिजाला हे काही सांगावं म्हणजे येत नाही, सांगता येत नाही। अगदी तिला शांत राहावं लागतं, तिला आपल्या मोनूसाठी शांत बसावं लागतं आणि याच टेन्शनमध्ये आता ती असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं। त्यानंतर आता रुद्र हा गिरिजाला पुन्हा म्हणतो की गिरिजा हे बघा मी तुमचा नवरा आहे, त्याचा अधिकार मी कधीही तुमच्यावर नाही गाजवणार, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। तुम्ही माझ्याशी कसंही वागा, मला काही बोला, काही अगदी करा, परंतु मी कधीही तुम्हाला काही बोलणार नाहीच। पण एक रिक्वेस्ट आहे की मोनूला यामध्ये ओढू नका प्लीज, कारण मोनूची जी काही हौस आहे खेळण्याची, हे जे काही जीवन आहे त्याचा आनंद त्याला लुटून द्या। आता गिरिजाच्या डोळ्यात पाणी येतं। गिरिजाला मात्र आता रुद्रचा अभिमान वाटत असतो। रुद्र म्हणतो की हे बघा आपल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची इतकी मोठी शिक्षा आपण मोनूला का द्यायची, त्याची यात काय चूक आहे? त्याचं जे काही बालपण हे खेळण्याचं आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं बालपण त्याच्याकडून हिरावून घेऊ नका। बघा हे मात्र मी माझ्या मताने सांगतो, पण तुम्ही तुमच्या मनाने अगदी म्हणजे विचार करा की तुम्हाला नक्की काय वाटतं। रुद्रला आता थोडंसं वाईट वाटलेलं असतं
आणि आता गिरिजाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं. ती आता रुद्रकडे बघत असते डोळ्यातील पाणी पुसून. रुद्र आता आतमध्ये जातो तेव्हा आता गिरिजाला इतकं वाईट वाटतं, कारण तिला रुद्रचं मन दुखवायचं नसतं, परंतु आता जी नागेश्वरने मोनूला मारण्याची धमकी दिलेली आहे त्यामुळे आता गिरिजाला हे सर्व असं वागावे लागते. गिरिजा ही मनात विचार करते की रुद्र, अहो मी तुम्हाला कसं सांगू, कसं समजावू तेच मला नाही कळत, कारण हे जे काही होतं तर ते तुमच्या वडिलांमुळे होते. त्यानंतर आता रुद्रच्या रूममध्ये गिरिजा आणि मोनू ही झोपलेले असतात. तेव्हा आता लगेच उर्वशी आत येते. उर्वशी आत येऊन मात्र आता हा मोबाईल तिला शोधायचा असतो. तेव्हा आता गिरिजाने मोबाईल कुठे ठेवलेला आहे ती पाहते. तेव्हा समोर टेबलवरच आता हा मोबाईल ठेवलेला असतो. तो आता लगेच तिच्या लक्षात येतो आणि तो मोबाईल घेण्यासाठी ती मात्र टेबल जवळ येते. तेव्हा आता गिरिजा गाढ झोपलेली असते आणि तेवढ्यात उर्वशी तो मोबाईल उचलते आणि त्या मोबाईलकडे बघत मात्र तो मोबाईल मात्र बाहेर नागेश्वर आता वाटच बघत असतो. एरेझऱ्या अगदी मारत असतो की केव्हा तो मोबाईल आपल्या हाती येईल म्हणून. तेव्हा आता उर्वशी तो मोबाईल घेते आणि इकडे घेऊन येते आणि तो मोबाईल मात्र आता ती घाईने नागेश्वरच्या हातामध्ये आणून देते. तेव्हा आता नागेश्वर तो मोबाईल बघतो आणि म्हणतो की काय दीदी काय मजा करतात, अहो हा गिरिजाचा मोबाईल आहे का? तेव्हा उर्वशी म्हणते की अहो हाच मोबाईल आहे गिरिजाचा, अहो तेथे मात्र हाच फोन होता, अजून कोणताही फोन तेथे नव्हता. तेव्हा आता लगेच हा नागेश्वर म्हणतो की अहो दीदी बघा, अहो नीट बघा ना, हा कोणता मोबाईल आहे. आणि आता ह्या दोघांचं संभाषण सुरू असताना मात्र गिरिजा लगेच मोठ्याने ओरडते की नाही, आणि तेवढ्यात ती बाहेर येते आणि हा दोघांकडे बघते. तेव्हा आता दोघं गिरिजाला बघून आणखीनच घाबरतात. गिरिजा त्यांच्या समोर येते आणि त्यांचं सगळं काही बोलणं ऐकते. तेव्हा आता नागेश्वर आणि उर्वशी तिच्याकडे बघतच असतात. तेव्हा मात्र आता गिरिजा त्यांच्या समोर येते त्यांना न घाबरता आणि म्हणते की ह्या फोनमध्ये साधा कॅमेरा सुद्धा नाही, मग व्हिडिओ कसा रेकॉर्ड होईल. तेव्हा मात्र आता गिरिजा ही उर्वशीकडे बघून हसते आणि म्हणते की अरे वा, भावा आणि बहिणीची जोडी पुन्हा जमली वाटतं. आणि काय हो आत्ते सासूबाई, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही माझ्या खोलीमध्ये येताल, मोबाईल चोरून घेऊन जाताल आणि मला साधं कळणार सुद्धा नाही का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी आता सावध झालेली आहे. आता नागेश्वर रागाने तिला लगेच म्हणतो की ए फालतूची जी ही बडबड आहे ना ती बंद कर, व्हिडिओ रेकॉर्ड केलेला तो फोन तुझा कुठे आहे ते सांग. तेव्हा आता गिरिजा म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट होऊ शकत नाही. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की मग सकाळी. तेव्हा आता गिरिजा म्हणते की खोटं बोलले, म्हणून मी सुद्धा आता बघावं म्हटलं की तुमच्यासारखं वागता येतं की नाही, आम्हाला जमते की नाही ते बघण्यासाठी मी तुमच्याशी खोटं बोलले. नागेश्वर म्हणतो की अगं तू 7 जरी जन्म घेतले ना तरी सुद्धा तुम्हाला आमच्यासारखं नाही वागता येणार. आणि समजलं का? म्हणून आता तो नागेश्वर आपल्या हातातील मोबाईल जोरात खाली फेकतो आणि आपल्या पायाने लाथेने मात्र जोरजोरात तो मोबाईल खाली चिरडत असतो, फोडत असतो. तेव्हा आता एकदा नाही दोनदा नाही असे बरेच वेळेस तो मोबाईल पायाखाली दाबतो. तेव्हा आता नागेश्वरला असं करत असताना गिरिजा हसते आणि म्हणते की बास, अहो बास नागेश्वर साहेब, फोनवरच तुम्ही सगळा राग काढणार आहात का? थोडंसं काही शिल्लक ठेवा, कारण अजून पुष्कळ लागणार आहे. तर अजून तर खूप काही होणार आहे, फक्त बाकी आहे अजून अगदी वाट बघण्याची. नागेश्वर साहेब एक लक्षात ठेवा, तो दिवस काही लांब नाही की तुमचा हा खरा चेहरा मी लोकांच्या समोर आणणार आहे. आणि उर्वशीकडे बघत म्हणते की हो तुमचा सुद्धा आत्ते सासूबाई लक्षात ठेवा. आता नागेश्वर आणि उर्वशी गिरिजाकडे बघतच असतात आणि गिरिजा त्यांना चांगली धमकावते. असे बोलून आता गिरिजा त्यांना न घाबरता आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता उर्वशी भडकून आता दादासाहेबांना म्हणते की ही मुलगी आता हाताच्या बाहेर जायला लागली, त्यामुळे दादासाहेब हिचं काहीतरी करावं लागेल. तेव्हा नागेश्वर म्हणतो की हो ना दीदी, तेच की मला सुद्धा तेच वाटतंय, कारण मला आत्ताच इतका राग आला होता की येथेच हिचं नरडत दाबून टाकावं असं वाटत होतं. 6 महिन्याचं नशीब माझ्या आड येते आणि त्यामुळे मला शांत राहावं लागतं. त्यावर आता उर्वशी म्हणते की दादासाहेब आता तरी अगदी भानावर या आणि त्या ज्योतिषाच्या शब्दामध्ये अडकू नका. सगळं काही आपल्या अंगावर उलटण्याची वाट तुम्ही बघत आहात का? हे बघा, कोणीही तिच्या विरोधात नाही जाऊ शकत, तुम्ही सुद्धा नाही, पण मी आहे ना. आणि तेवढ्या तिथे सावी सुद्धा येते आणि सावी सुद्धा म्हणते की हो मी सुद्धा आहे ना तुमच्या सोबत. सावी म्हणते की तुम्हाला त्या गिरिजाचा काटा काढायचा आहे ना, मला सुद्धा तेच करायचं आहे. तेव्हा नागेश्वर सावीकडे बघत असतो. सावी म्हणते की आपल्या तिघांची एकच शत्रू आहे तर ती गिरिजा, आणि माझ्या रुद्रला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे मात्र ती आता नागेश्वर समोर बोलते. आता उर्वशी आणि ह्या सावीची साथ मिळाल्यामुळे आता नागेश्वर आणखीनच खुश होतो आणि आता गिरिजाचा काटा काढण्याचं ते ठरवतात. त्यानंतर मात्र आता इकडे हा रुद्र मात्र
इकडे आपल्या मित्राला म्हणजे आपल्या मावस भावाला भेटायला येतो आणि त्याला हे सर्व सांगत असतो. त्याला सांगत असतो की हे बघ, माझं तिच्यावर खरंच प्रेम होतं आणि म्हणूनच मी तिच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांचं प्रेम माझ्यावर होतं की नाही हे अगदी कसलाही विचार न करता मी त्यांच्याशी लग्न केलं. तेव्हा मात्र आता हे सगळं काही अगदी वळून बघत असताना मला असं वाटतं की खूप मोठी चूक मी केली की काय. तेव्हा मात्र आता श्रीमंताला खूप हसू येतं. श्रीमंत हसत असतो. श्रीमंत म्हणतो की अरे भावा, ही गोष्ट कळायला मात्र अगदी भल्या भल्यांना वर्ष जातात आणि ते मात्र तुला एकाच महिन्यामध्ये कळलंय. आता रुद्र हा गंभीरपणे श्रीमंताकडे बघत असतो. त्यानंतर मात्र आता श्रीमंत आता रुद्रला विचारतो की अरे भावा, मी तुला काय विचारतो की तू असला विचार का करतो, असं का वाटतं बरं तुला. त्यावर तर रुद्र सगळं काही सांगायला तयार होतो. तो म्हणतो की लग्नाच्या पहिल्याच रात्री गिरिजाने मला सर्व काही सांगितले, त्यांचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. त्यानंतर आता इकडे गिरिजा तयार होते, काहीतरी नाश्ता वगैरे खाण्यासाठी करते आणि मोनूला आवाज देत असते. मोनू काही आवाज तिला देत नसतो म्हणून ती मोनू सारखा आवाज देत असते आणि तेवढ्यात तेथे वासंती येते. वासंती विचारते की काय झालं गिरिजा, अगं का ओरडतेस. तेव्हा गिरिजा विचारते की तुम्ही मोनूला कुठे बघितलंस का, कारण मी केव्हाचा आवाज देते, मोनू अजून सुद्धा काही यायला तयार नाही. त्यावर आता वासंती म्हणते तू आता इथे खेळत होता, अगं गेला असेल कुठेतरी बाहेर, तू कशाला इतकं रिॲक्ट होते, इतकं टेन्शन घेऊ नको, आले मी थांब. तेव्हा आता बाहेर म्हटल्यानंतर आता गिरिजाला आणखीन टेन्शन येऊन आता मोनूची काळजी लागते. त्यानंतर आता इकडे रुद्र श्रीमंताला सांगतो आता त्यांची जर इच्छा नसेल की आता त्यांना जबरदस्ती माझ्या घरामध्ये राहण्याची, तर मी तिच्यावर जबरदस्ती करतोय असं मला वाटतं. त्यावर तर श्रीमंत म्हणतो की आता मात्र मी काय बोलू याच्या पुढे. आणि तेवढ्यात तेथे सावी येते. सावी मात्र आता ह्या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की तू तर काहीच बोलू नकोस. आता सावी त्यांच्या समोर येते आणि म्हणते की रुद्र जे काही बोलला ते बरोबर आहे. तेव्हा रुद्र आता सावीला म्हणतो की सावी, हे सर्व काय चाललंय, माझा पाठलाग करते की काय. तेव्हा मात्र आता सावी म्हणते की अरे हे बघ, मी तुझी सावली आहे आणि तुझ्या मागेच राहणार आणि रुद्र ते सर्व राहून दे, परंतु आता तू जे काही श्रीमंताला सांगतो तर तेच मला तुला सांगायचं होतं. तेव्हा आता श्रीमंत रुद्रला म्हणतो की तुमचं चालून द्या, आता मी निघतो. त्यावर तर रुद्र म्हणतो की ठीक आहे, मी सुद्धा तुला फोन करतो. तेव्हा सावी आता रुद्र समोर येते. तेव्हा रुद्र म्हणतो की सावी हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. त्यावर तर सावी म्हणते की ठीक आहे, तू माझं नको ऐकूस, परंतु मला तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे, हा गिरिजाबद्दल. तेव्हा आता रुद्र रागाने तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे ही गिरिजा मोनूला शोधत असते आणि शोधत ती बाहेर येते. मोनूला आवाज देत असते, परंतु आता कुठेही मोनू तिला दिसत नाही. तेव्हा आता हा नागेश्वर तिच्या मागून येतो आणि नागेश्वर म्हणतो की काय झालं सुनबाई, अहो काय कसला विचार करतात आणि कुणाला शोधतात, म्हणजे सकाळपासून तुम्ही मोनूला शोधतात की काय. चिरंजीवांच्या खोलीमध्ये, माझ्या रूम मध्ये, जाळीवर, माळ्यावर, सगळीकडे काही तुमचं शोधून झालं, पण कुठेही तुम्हाला तुमचा मोनू नाही सापडला का. तेव्हा आता गिरिजा विचारते की मोनू कुठे आहे, सांगा लवकर, मोनू कुठे आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो की मोनू तर इकडेच खेळत होता आणि त्याच्याकडे ती मोठी कार नाही का, तिच्या बरोबर खेळत होता, चिरंजीवाने नाही का त्याच्यासाठी ती कार आणली होती. आता गिरिजा रागाने नागेश्वरकडे बघते आणि नागेश्वर पुढे म्हणतो की काय झालं, तुम्हाला माहिती आहे का. अहो. तेव्हा आता गिरिजा विचारते की काय झालं. तेव्हा नागेश्वर सगळं काही सांगतो आणि मुद्दाम हा त्यांचा डाव असतो. मोनूला आता त्यांनी विहिरीत टाकलेलं असतं. आता हे ऐकल्यानंतर गिरिजाला एक खूप मोठा धक्का बसतो आणि तिला आता मोनूला वाचवायला जायचं असतं. तेव्हा आता गिरिजा अगदी मोनूची काळजी करत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सगळ्यांच्या समोर गिरिजा आता ही नागेश्वरला सांगत असते, म्हणजे नागेश्वरला म्हणत असते की आता हे नागेश्वर घोरपडे आहे, यांनीच माझ्या वडिलांचा खून केलेला आहे. तेव्हा आता रुद्र, वासंती हे सगळेजण आता समोरासमोर असतात. आता रुद्रला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता गिरिजा इकडे मोनूला शोधत असते. आता कुठेही मोनू नसतो. तेव्हा आता नागेश्वर पुन्हा तिच्या मागे येतो. तेव्हा गिरिजा विचारते की सावी त्याला कुठे घेऊन गेली. तेव्हा नागेश्वर म्हणतो की सावी खूप मोठ्या डेंजर ठिकाणी आता मोनूला घेऊन गेलेली आहे. आता मोबाईल मध्ये जे काही आता मोनूचा आवाज, कारण आता मोनू ओरडत असतो की तायडे मला वाचव. आता जे काही मोबाईल मध्ये ती पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि आपल्या मोनूची काळजी लागते. आता नागेश्वर तिला धमकावतो की बघूयात त्याला वाचवायला तू अगोदर पोहोचते की त्याचं मरण त्याला अगोदर घेऊन जातं. तेव्हा आता गिरिजाला खूप मोठा एक धक्का बसतो. तिला खूप टेन्शन येते आणि धावतच मात्र ती आता मोनूला वाचवायला आता येत असते. एका विहिरीमध्ये मात्र आता हे नागेश्वरने मोनूला ढकलून दिलेलं असतं आणि आता मोनू त्या विहिरीमध्ये असतो आणि धावतच गिरिजा आता मोनूला वाचवायला येते. तेव्हा आता मोनू तायडे असं ओरडत असतो. मात्र आता लगेच ती विहिरीमध्ये पाहते तर विहिरीमध्ये बघून मात्र आता गिरिजाला खूप मोठा एक धक्का बसतो आणि शेवटी आता गिरिजा मात्र विहिरीमध्ये उडी टाकून आता गिरिजा मोनूला वाचवते
आणि आता हे सगळं काही म्हणजे नागेश्वरला समजलं जातं. नागेश्वर लगेच आता आपल्या सगळ्या गुंडांना म्हणतो की जिथे कुठे ते दोघं दिसतील तर त्यांना मारून टाका, संपून टाका. म्हणून मोनू आपला जीव वाचवत मात्र आता देवी आईच्या मंदिराजवळ आलेला असतो. आणि आता मात्र गिरिजा सुद्धा आता सोबतच असते आपल्या मोनूचा जीव वाचवण्यासाठी. मात्र आता गिरिजा आणि मोनू हे दोघेही आता तेथून निघून जात असतात. आणि आता मोनू हा खाली अगदी देवी आईच्या मंदिरासमोर पाय अडकून अगदी तेथे पडतो. तेव्हा गिरिजा जोरात मोनू असं ओरडते आणि तेवढ्याच समोरून मात्र बाई मात्र आता अगदी लगेच समोरून येते आणि म्हणते की असं घाबरून नाही चालणार, कुठेही जायचं नाही पळून. आता मात्र शत्रूला पाणी पाजून त्याला सांगायचं की खरंच तूच आहे नशिबवान आणि आपल्या नशिबाची चावी तूच उघडायची. आणि आता शत्रूला बेसावत करून त्याच्यावर चाल करून जायचं. आता देवी आईनेच आता रूप घेऊन गिरिजाला एक अगदी मार्ग दाखवलेला असतो. कारण गिरिजा आता नागेश्वरला घाबरून आपल्या मोनूला घेऊन अगदी तेथून जात असते आणि गुंड तिचा पाठलाग करत असताना देवी आईचा इतका मोठा संकेत अगदी तिला मिळालेला असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.